मित्रांनो, सर्वीकडे सतत पाऊस चालू आहे, म्हणजेच अतिवृष्टी होत आहे आणि या सततच्या पावसामुळे तणाचा प्रादुर्भाव शेतात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात तणाचा प्रादुर्भाव वाढला तर तेवढंच आपल्याला मजुराचा खर्च देखील जास्त लागतो आणि पिकाचं विपरीत परिणाम होऊन पिकाचं नुकसान होतं। म्हणजेच काय, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव, रोगाचा अटॅक मोठ्या प्रमाणात वाढतो आणि आपलं उत्पादन त्या ठिकाणी घटतं। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं म्हणजे डबल ट्रिपल म्हणजे नुकसानच झालं। तर मित्रांनो, सतत जर पाऊस चालू असेल आणि वापसा कंडिशन जर शेतात नसेल तर या ठिकाणी जर तुम्हाला जर वाटत असेल तर वापसा कंडिशन नाहीये आणि आपण तणाचा नायनाट कशा पद्धतीने केला पाहिजे जेणेकरून आपलं उत्पादन देखील म्हणजे घटणार नाही आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही आणि मजुराचा खर्च देखील वाढणार नाही। तर त्यासाठी मित्रांनो, मी तुमच्यासाठी असं बेस्ट म्हणजे तणनाशक जुगाड घेऊन आलेले आहे, असं बेस्ट कॉम्बिनेशन घेऊन आलेली आहे जे 100% मुळासकट म्हणजे तणाचा या ठिकाणी नायनाट करणार आहे आणि तुमचं या ठिकाणी मजुराचा खर्च देखील वाचणार आहे आणि तुमचं उत्पादन देखील घटणार नाही, तुमचं उत्पादन देखील वाढणार आहे आणि कुठल्याच प्रकारचा रोग म्हणजेच पिकावर येणार नाही। तर मित्रांनो, असं कोणतं तणनाशक जुगाड म्हणजे तणनाशक कॉम्बिनेशन आहे जे 100% मुळापासून तणाचा नायनाट करेल? तर मित्रांनो, वेळ वाया न घालता म्हणजे आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देतो। तसंच मित्रांनो, माझा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक गरजू शेतकऱ्यांपर्यंत म्हणजेच हा व्हिडिओ पोहोचवावा आणि प्रत्येक गरजू शेतकऱ्याला व्हिडिओद्वारे फायदा व्हावा, शेतकऱ्याचा खर्च वाचावा, मजुराचा खर्च वाचावा आणि शेतकऱ्याचं जे काही उत्पादन घटतं जास्त रोगराईमुळे तर शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं। तर हाच माझा दृष्टिकोन आहे, त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे। तर मित्रांनो, चला तर मग आपण बघूया असं कोणतं बेस्ट असं कॉम्बिनेशन जुगाड आहे जेणेकरून 100% तणाचा मुळासकट नायनाट करेल, तण लवकर उगवणार नाही आणि रोगाचा प्रादुर्भाव पिकावर वाढणार नाही आणि आपलं उत्पादन घटणार नाही। तर मित्रांनो, तुम्ही मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे तणनाशक उपलब्ध असतात आणि तुम्ही बऱ्याच तणनाशकाची फवारणी करतात। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या तणनाशकाविषयी सांगणार आहे। तर ते तणनाशक आहे राऊंडअप। तर मित्रांनो, ग्लायफोसेट 41% एसेल। तर ग्लायफोसेट हा घटक तुम्ही बरेच शेतकरी म्हणजेच हा तणनाशकाचा म्हणजे वापर मोठ्या स्वरूपात करतात, पण मी माझ्या चॅनलवर बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत। तर बरेच शेतकरी म्हणजे चुकीच्या प्रमाणात म्हणजे याचा वापर करतात, चुकीच्या पद्धतीने याची फवारणी करतात आणि चुकीच्या कंडिशनमध्ये याची फवारणी घेतात। तर याचं प्रमाण कसं घेतलं पाहिजे आणि आपण कोणत्या कंडिशनमध्ये याची फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून 100% तणाचा मुळासकट नायनाट होईल? मित्रांनो, रुंद पानाचं गवत असेल, लांब पानाचं गवत असेल, तसेच कुरडू असेल, दुधी असेल, हरडी असेल, असं कोणत्याही प्रकारचं गवत असेल, मोठ्यातलं मोठं गवत असेल तर संपूर्णपणे म्हणजे मुळासकट नष्ट होईल। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका। तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तणनाशक फवारणी करत असताना मी काही तुम्हाला या ठिकाणी म्हणजेच बारीक बारीक गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही लक्षात घेऊनच फवारणी करायची आणि सोबत आपल्याला ग्लायफोसेट 41% एसेल म्हणजेच राऊंडअप मध्ये कॉम्बिनेशन मध्ये कोणता घटक घ्यायचा आहे जेणेकरून तण 100% म्हणजे जळून नष्ट करायला म्हणजेच मदत करेल। तर मित्रांनो, आपल्याला तणनाशकची फवारणी करत असताना आपल्याला राऊंडअप घ्यायचंय। तर राऊंडअप आपल्याला 15 लिटर पंपसाठी आपल्याला जवळजवळ 100 ते 200 मिली, तणाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर 200 मिली घ्यायचंय आणि तणाचा प्रादुर्भाव मिडियम स्वरूपात जर असेल तर आपल्याला या ठिकाणी 150 मिली एवढं औषध घ्यायचंय आणि कमी प्रमाणात तण असेल तर आपल्याला 100 मिली एवढं 15 लिटर पंपसाठी औषध घ्यायचंय। तर मित्रांनो, या औषधासोबत आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचंय तर ते म्हणजे 2 ते 3 पाऊच आपल्याला शॅम्पूचे घ्यायचे प्रतिपंप आणि यासोबत अजून कॉम्बिनेशन मध्ये एक घटक घ्यायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी शॅम्पू आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं आहे, कारण हार्मोन डॅमेज करण्याचं, हार्मोन आणि झिंक डॅमेज करण्याचं काम म्हणजे शॅम्पू करतं आणि जेवढ्या मोठ्या स्वरूपात तणातील हार्मोन आणि झिंक डॅमेज होतं तेवढ्या स्वरूपामध्ये म्हणजे तण हे कमकुवत होतं आणि लवकर नष्ट व्हायला मदत होते। तसंच याच्यात सोबत आपल्याला कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचं आहे ते म्हणजे देशी दारू। तर देशी दारू प्रतिपंप आपल्याला 60 मिली एवढी घ्यायची आहे। तर मित्रांनो, हे कॉम्बिनेशन एवढं काही जबरदस्त आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा।